ओके ब्लॉग बनवते काय? ब्लॉग चालू आहे. तर आता आपण चाललेलो आहे दुबईला. आता तुम्ही विचार कराल आताच जाऊन आला हा माणूस तर काही नुसत्या भटक्यासारखा भटकतोय, पण मला असं वाटतं की माणसाने जीवन एक भटक्यासारखं व्यतीत करावं. कारण आपल्याला माणसाला का बनवलेलं आहे मला सांगा. आता पक्षाला कसं पक्ष्यांनी जन्म दिला तर ते सोडून टाकतात, ते घरट्यामध्ये सोडतात ना, निघून जातात बाहेर, ती स्वतःच उडायला शिकतात. तर माणूस हा असा का प्राणी वागतो की स्वतःची पोरं मोठी झाली मग त्यांच्यासाठी पेन्शन करून ठेवेल, त्यांच्यासाठी या गोष्टी, त्यांच्यासाठी त्या गोष्टी, मग ती पोरांनी बायका केल्यावर त्यांच्या आईशी वापसाला आकलून काढतील. तर मला असं वाटतं की माणसाने पण असं पोरांना सोडून द्यावं की बाई तू जा बाबा, तुझं तू आयुष्य जग. तर अशा प्रकारे मी माझं आयुष्य जगतोय मी आता. म्हणजे मी एन्जॉय करतोय. मला असं वाटतंय की मी जर असं डिप्रेशन आला, थोडी एन्झायटी झाली, चला बाबा दुबईला, जवळ आहे दुबई, तर मी बोललो आता आलो. पण दुसरं कारण असं पण आहे, मला ड्रोन पण घ्यायचा आहे. ड्रोनसाठी आलेलो आहे मी. तर आता बघू. आता अजून फ्लाईटातून घ्यायला सुरुवात नाही केली, बस एस मध्ये घ्यायला सुरुवात नाही केली अजून लोकांनी. पण आपण चाललेलो आहे. आता बघू आता कसा विषय आहे. मला खरं सांगू, मी आता काय एवढी मजा नाही वाटत कुठं जायला लागलं. म्हणजे पहिले अशी जी हुरूप यायचा, असं आई शपथ काय भरी मजा आली, कुठं तरी चाललोय बाहेर. आता मजा नाही एवढी. पण आता फक्त आनंद शोधायचा. आता काय पृथ्वीच्या बाहेर तर जाऊ नाही शकत. जाऊन कुठं जाणार आहे? चंद्रावर नाही. 2201 द्वार क्रमांक 68 सेम रेल्वे स्टेशन सारखा आवाज आहे बघा ना. Allah barakat. Welcome. Welcome. Yeah. Can you confirm this? This right? No? Then what is it? I booked via Bolt app. I don't know. Please check other one. I don't have device. पण मला असं वाटतं माझ्या एकट्यासाठी खूपच मोठी गाडी आलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, डायरेक्ट XUV मागवली मी. आणि या गाडीसाठी 1,500 संपवले. Thank you. Yeah, hi. This is my booking. Can you help me with the passport or ID? Yeah. तुम्हाला मॅटर सांगतो काय झाला. आत्ता मी आलोय हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये विषय असा झाला, हे पैसे मी मोजतोय कारण मला आता इथे यांना हे पण द्यावे लागणार आहेत. काय बोलतात त्यांना, हॉटेलमध्ये यायचं, हॉटेल बुक करायचा, त्याच्यानंतर हॉटेलवाल्यांना पैसे पण द्यायचे की तुम्ही डिपॉझिट घ्या. लय मोठी फालतूगिरी, म्हणून मला पटत नाही चांगले हॉटेल. एनिवेज आता मला काही इलाज नाही आहे, जाऊ दे. पैसे तसे पण परत भेटणार आहेत कारण हे डिपॉझिट अमाऊंट आहे फक्त. ही पाकिटात साईबाबांचा फोटो आहे. रूमच भेटत नाही मला, कशी बशी भेटली बाबा. आता जाऊ दे, एकट्याने यायची ना हीच पंचायत आहे. साला सामान धरायला कोण नसते. कुठं लावू? उघडला बाबा, उघडला. अच्छा, गावात लई मोठा रूम आहे.
अरे बाबा बाबा, अरे बाबा बाबा, एकट्या माणसासाठी 2-2 बेड बुक केले. मला असं वाटतं मी हनीमूनला आलोय. हे बघा ना, इथं समजा आता एक फॅमिली आली, एक चांगली, एक रिच सर एक फॅमिली आली तुमच्या हॉटेलमध्ये. इथं काका बसला, इथं काकू बसली, तिथं मावशी झोपली, तिथं आत्या झोपली, आणि इथं तुम्ही आंघोळ करताना ते तुम्हाला दर्शन घेतील. याच्यासाठी काच दिली. तर मी आत्ता चाललोय ड्रोन आणायला. आता बघू आता काय विषय आहे ड्रोनचा, भेटतो की नाही चांगला, पण बघू. कसला हँडसम दिसतं बाई मी आजकाल. उपाशी राहिलो, माझ्या चरब्या काय कमी झाल्या, लगे हँडसम दिसायला लागलो बाई मी. आय थिंक ही टॅक्सी आहे, याला टॅक्सी. यार मला अजून पण आठवतं आहे ज्यावेळी मी पहिल्यांदा आलेलो दुबईला, आणि त्यावेळी मी ना करन्सी विसरलेलो. म्हणजे मी इंडियन करन्सीच आणली नव्हती. मी कार्ड घेऊन आलो डायरेक्ट, आणि माझ्याकडे पैसेच नाही. मी डायरेक्ट बुकिंग करून टाकली, आणि मला काय बाकीचं माहितीच नाही काय करायचं आहे, कसं करायचं आहे. त्या टायमाला मला आठवतं आहे की मी आलो आणि मी ग्रुप टूरमध्ये होतो, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. पण मला काही गोष्टी घ्यायच्या असतील, कुठे फिरायला जायचं असेल तर ते पण नव्हतं जमत. सो मला तो खूप मेजर प्रॉब्लेम मी फेस केला लाईफमध्ये त्या गोष्टीमध्ये. आणि नेमका आमच्या ग्रुप टूरमध्ये एक पोरगी होती. ती म्हणजे आम्ही जात होतो ओला उबरने, आणि म्हणजे काय आम्ही म्हणजे आमचे हॉटेल वेगवेगळे ठिकाणी होते कारण ग्रुप टूर होती. त्याच्यामध्ये मग तिचं हॉटेल आणि माझं हॉटेल सेम लेनमध्ये होता. तर ती बाई, ती एवढी कंजूस पोरगी, तिला माहिती माझ्याकडे कॅश नाही, तरी पण तिने मला जस्ट बोलून दाखवायला त्या गोष्टी ती बोलली की तुला माहिती आहे ना आपण असं चाललो आहे, आपण कॉन्ट्रो काढणार आहे. मग तेव्हापासून मी ना, आणि त्याच्यानंतर पण मी सिंगापूरला गेलो त्या एजन्सीतर्फे टूरच्या. त्यानंतर मला एवढा घाणेरडा एक्सपिरियन्स आला की मी बोललो बाई फिरायला जात असाल ना तर स्वतःचे पैसे घेऊन जा, दुसऱ्यांकडून उसने मागू नका, किंवा घरी फक्त पैसे ठेवून कार्ड घेऊन तोंड उचलून येऊ नका. कारण बाहेर कोणी मदत नाही करत, कारण कोणालाच नाही परवडत बाहेर. आता नॉर्मल टॅक्सी जरी केली तर 1,500 रुपयाला टॅक्सी लागते, तर कोण कोणाचे का पैसे भरेल, म्हणजे तो विषय आहे. पण मी बोललो ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स होता. ओके, हाय मिनी 5 प्रो. कॉम्बो हाँ, ये कॉम्बो प्लस है क्या? कॉम्बो प्लस और कॉम्बो में डिफरेंस क्या है? बैटरी का फर्क है, बाकी सब सेम. ओके, ओनली बैटरी. प्राइस कितना डिफरेंस है? 250 200 डिफरेंस. 390 का 37. इसका 250 है, इसका 52 मिनट बैटरी. आपका आईडी है. अगर आप इसे रिटर्न आ जाए चाहिए. चाहिए. हाँ हाँ. थोड़ा इसे ओके, प्रेस करेंगे तो टेक ऑफ बटन आता है. अच्छा ओके. ऑफ का एम्ब्लम आएगा. हाँ, वो लॉन्ग प्रेस करेगा. बट ये मार्क कैसे आएगा? ये चालू नहीं आता है. इधर एक एम्ब्लम आता है. अच्छा, यहाँ पे क्लिक करेंगे. एम्ब्लम दिख रहा है ना. हाँ हाँ हाँ, ओके प्रेस करेगा, टेक ऑफ का आएगा. ओके ये लॉन्ग प्रेस करेगा. ओके. आता रात्रीचे वाजलेत 11:30, 12 ऑलमोस्ट, आणि माझ्या हातात लगभग 1 लाख 1.5 लाखाची वस्तू आहे. पण मला भीती नाही वाटणार का?
कारण देश लय चांगलं आहे. म्हणजे यांच्यामध्ये एवढे CCTV कॅमेरा बिमेरा लावून ठेवलेत. म्हणजे रात्री पण बघा ना, फिरताना भीती नाही वाटत आहे. म्हणजे मी पोरगी असती ना, आत्ता स्कर्ट घालून पण फिरली असती, पण नसतो फिरलो कारण थंडी आहे सध्या. पण खरं सांगतो, मला खूप आवडलं. म्हणजे असं पण एक बरं वाटतंय काहीतरी एक वेगळ्या देशामध्ये, जरा एक वेगळ्या संस्कृतीमध्ये वावरायला. माझा जो एरिया आहे त्या एरियामध्ये शॅम्पू विम्पू नाही आहे. म्हणजे लय महाग आहेत सगळ्या गोष्टी. तर मला एक मागं छोटंसं दुकान दिसलं आहे. मी विचार करतो तिथून जाऊन काहीतरी घेऊ का. चला बघू. इथे मोस्टली इंडियनच आहेत सगळे. जेवण सगळे फ्रूट्स वगैरे. माझ्या हॉटेलमध्ये ते ॲक्च्युली काहीच नाही आहे, तर म्हणून मी आलो, बोललो थोडंसं काहीतरी घेतो. कारण झोपताना भूक लागली तर परत मला उपाशी झोपायला लागेल. सो गाईज फायनली मी घेतलेलं आहे. ड्रोन झाला आणि बाकीच्या गोष्टी पण झाल्या, शॉपिंग झालं, सगळं झालं. आणि मी जस्ट चाललो आहे आता. मी खूप थकलो आहे. मला एवढा म्हणजे असा ना, आता बघू. आता उद्या जायचं वॉटर पार्कला. तर मी तुम्हाला दाखवतो उद्या वॉटर पार्क कसं आहे. कारण मी ॲक्वा व्हेंचरला गेलेलो आणि त्यानंतर आत्ता चाललो आहे आपण इकडे. आता बघू काय विषय. एक दिवस माझा पण फोटो इथे असेल बघा तुम्ही. फक्त इथे साडी घालून नाही, एक शर्ट पॅन्ट घालून. ब्रो, इज इट टफ टू ड्राइव इन हियर? Yeah. Is it tough? No, it's not tough. Just that you have to be very careful, you know. Yeah. Because there are a lot of If you cameras. miss one turn, you will have to like go around and around. Like how if you compare to Nigeria. No, it's not compared to Nigeria, bro. हे नायजेरियामधून आहेत आणि तेच थोडं डिस्कशन चालू होतं की काय ड्रायव्हिंग थोडी टफ आहे. ब्रो, I'm saying, when you went to Australia, Ah. did you see animals coming inside? animals, the house? there were lot of animals. While I was traveling in bus, I saw so many kangaroos just roaming around. Kind of harmful animals, right? No. They are not harmful. Oh, okay. They're so cool. Okay, that's so cool. Okay, that was good. Australia is known for like nature. फायनली आम्ही पोचलोय हॉटेलमध्ये. डन. थँक्यू. Yeah, 5-star rating, okay? या शुअर. Okay, You deserve 6-star rating, 10 star. okay, bro. Yeah. सो गाईज पोचलोय फायनली. शॉपिंग झाली, सगळं झालं आणि आता आलोय हॉटेलमध्ये. इथं विनायक माली लावू दे. विनायक माली कॉमेडी व्हिडिओ. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन जबर हिरवा ब्रश आवडते रोज सकाळी दाट घासो. अरे निसर्गाच्या सानिध्यात दाट घासाची मजा पेरली आहे. कोण बोल दाट घास